नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. माझा महाकट्टा को प्रेझेंटेड बाय रामबंधू लोणचं, यशोदा रियाल्टी, कारगिल ॲनिमल न्यूट्रिशन, को पॉवर्ड बाय चंदुकाका सराफ ज्वेल्स, चितळे तूप, MSCIT, निसर्ग हर्ब्स, आर्यन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, माचो हिंट्स, पार्टनर्ड बाय कॉटन किंग, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक, ॲलन लॅबोरेटरीज, कृषक ॲग्रो बारामती, आकाश इन्स्टिट्यूट या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्या आजच्या या सत्राचे पाहुणे आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी आणि त्यांच्या पत्नी कांचनताई गडकरी. राजकीय नेता म्हटलं की VIP कल्चर, राखून बोलणारा किंवा फक्त आश्वासनं देणारा अशी एक प्रतिमा भारतीय जनमानसात पूर्वापार रूढ झाली आहे. पण या प्रतिमेला वेळोवेळी छेद देणारे एक नेते म्हणजे केंद्रीय मंत्री, केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरीजी. ते कायमच आपल्या रोखठोक स्वभावासाठी, मनमोकळ्या भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. खरं तर स्पष्ट वक्तेपणासाठी आणि थेट भूमिका घेण्यासाठी सुद्धा त्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. या कठोर हिमालयाला ज्या शीतल मृदू बर्फाची साथ मिळाली त्या म्हणजे त्यांच्या पत्नी सौ कांचनताई गडकरी, ज्या गेली अनेक वर्ष नितीनजींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत. जनता नितीनजींना रोडकरी म्हणते, पण त्यांचं स्टिअरिंग आणि ब्रेक दोन्ही कांचनताईंकडे असतात हे सगळ्यांना माहिती आहे. पण एका केंद्रीय मंत्र्याची पत्नी असूनही तेवढीच ओळख मर्यादित न ठेवता त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. संघाच्या अनेक सहयोगी संस्थांशी त्या निगडीत असतात आणि सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान देतात. या दाम्पत्याची खासियत अशी आहे की आजही ते त्यांच्या मुळांशी जोडले गेलेले आहेत. राजकारणासारख्या वृक्ष क्षेत्राशी जवळचा संबंध असतानासुद्धा त्यांच्यात नात्यांचा ओलावा, मृदूपणा, स्वभावातला साधेपणा आणि प्रत्येकासाठी आपलेपणा पाहायला मिळतो. 24 तास ते राजकारणी नसतात. प्रसंगानुरूप ते आईवडील असतात, सासू सासरे असतात, मित्रमैत्रिणी असतात आणि एक खूप गोड आजी आजोबासुद्धा असतात. हे सगळे नात्यांचे पैलू निभावताना आपण त्यांना पाहिलं आहे. पण पती पत्नी म्हणून त्यांच्या नात्याची काय खासियत आहे ही आपल्याला आज महाकट्ट्याच्या माध्यमातून उलगडायची आहे आणि त्यासोबतच इतरही मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा करायची आहे. आपल्या दोघांनाही विनंती की आपण मंचावर या आणि त्यासोबतच राजीव सरांनाही विनंती. वहिनी, गडकरी साहेब अनेकदा कट्ट्यावर येऊन गेलेले आहेत, त्यामुळं आम्हाला जास्त तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आणि ते म्हणजे आम्हाला काय सगळ्यांना त्यांचं बोलणंही माहिती आहे. पण पहिला अर्थात प्रश्न, एक तर तुमच्या लग्नाला वर्ष किती झालीत? आता 41 वर्ष होतील. किती? 41 इयर्स. 41 वर्ष. तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही त्यांना ओळखता? हो, चांगलं ओळखते ना. म्हणजे ओळखते नाही, चांगलं ओळखते. तर असं आहे की ते त्यांच्या मोकळ्या स्वभावासाठी आणि प्रचंड ऊर्जेनं काम करण्यासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. कुटुंबासाठी ते अधेमध्ये वेळ देतात. पण आत्ता या कार्यक्रमाला येताना तुम्हाला तुमची एक फॅमिली ट्रिप सोडून आज यावं लागलेलं आहे. पण अशा फॅमिली ट्रिपमध्ये ते कधी सहभागी होतात का? अगदी जवळ होतात. ज्यावेळेला आमची डिमांड असते म्हणजे कुटुंबाची, त्यावेळेला आम्ही पण त्यांना किडनॅप करतो आणि घेऊन जातो. कारण की आजकाल नातू खूप मागे लागतात की आबा इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे. मुलांचं नाही ऐकलं पण नातवांचं मात्र जरूर ऐकतात. सर, म्हणजे आता तुमच्या सहजीवनाला 41 वर्ष झाली आणि आम्हाला सगळ्यांनाच खरं तर तुमच्या नात्याबद्दल जाणून घेताना असं काय होतं किंवा आहे की ज्याच्यामुळं तुमचं इतकं म्हणजे काय म्हणू आपण, बेभरवशी आयुष्य आहे राजकारणातलं, तर त्याच्यामध्ये त्यांच्यामुळं ते सुकर झालं. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होतं त्यातलं? नाही, खरं म्हणजे महत्त्वाचं हे आहे की राजकारणात काही प्रमाणात मी यशस्वी असलो
तरी घराचं आणि परिवाराचं यश जे आहे त्याचं संपूर्ण श्रेय कांचनला आहे. म्हणजे मुलं लहान असताना त्यांच्यावर उत्तम संस्कार होणं आणि त्यांची सर्व प्रकारचं व्यक्तिमत्व डेव्हलप होत असताना काळजी घेणं, परिवाराशी संबंधित असणारी नातेसंबंध टिकवणं, सगळ्यांशी चांगलं वागणं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये अडचण आली, कारण मी म्हणायचो की 6 कप चहा कर आणि जोपर्यंत चहा यायचा तोपर्यंत 13 कप घ्यायचे. तर कधीकधी सुरुवातीच्या काळात तिच्या माहेर तिला अशी सवय नव्हती, पण आता घराच्या एकंदर स्वभावाप्रमाणे ती सवय झाली आहे. त्यामुळे मी जर म्हटलं की आज जेवायला 6 येणार आहेत तर ती बरोबर 20 लोकांचा स्वयंपाक करून ठेवते, कारण केवळ वेळेवर येईल काही सांगता येत नाही. तर खरं म्हणजे घराचं सगळं, मुलांचं घराचं सगळं सांभाळणं आणि सगळे रिलेशनशिप सांभाळणं, संबंध सांभाळणं, हे सगळं काम तिने सांभाळलं, म्हणूनच घर व्यवस्थित चालू आहे. राजकारणामध्ये यशस्वी होण्यासाठी त्या नेत्याच्या, कार्यकर्त्याच्या पत्नीचा किती वाटा असतो? कारण म्हणजे एका टप्प्यानंतर असं होतं की नेत्याचे सगळे कार्यकर्ते हे त्यांचे कार्यकर्त्यांपेक्षा त्यांची मुलं होऊन जातात. त्या सगळ्यांना न चिडता, न रागावता सांभाळून घेणं हे अनेकदा खूप महत्त्वाचं होत असेल. जेव्हा नेत्याची बायको जर त्याला अनुरूप असा तिचा जर व्यवहार नसेल तर नेत्याचं नंतर पुढं काय होतं त्याचीही उदाहरणं आहेत. तुम्हाला म्हणजे हे अंगवळणी पडायला किती काळ गेला? तुम्ही यांचं राजकारण वाढत असताना तुमच्यामध्ये तुम्ही काय कसे बदल करत गेलात? खरं तर जेव्हा लग्न ठरलं तेव्हा राजकारण म्हणजे काय माहिती नव्हतं. माझं माहेर संघाचं होतं, ते संस्कार होते. पण मला सुमतीताई सुकळीकरांच्या माध्यमातून आमचं लग्न ठरलं आणि सुमतीताईंनी एकच वाक्य मला सांगितलं होतं की कांचन, तू नितीनचं राजकारण सांभाळ आणि भानुमतीबाईंचं म्हणजे सासूबाईंचं कुळाधार कुळधर्म ते सांभाळ, म्हणजे तू जिंकली. तर कुळाधार कुळचर्म सांभाळणं मला सोपी झालं, पण राजकारण कशाशी खातात ते मला माहिती नव्हतं. मला वाटलं जेव्हा निवडणूक येतील त्यावेळेला 2-4 लोक येतील, चहापोहे करायचे, बस तेवढं राजकारण. पण नंतर हळूहळू मलाही पण 2-4 वर्ष खूप त्रास झाला. अगदी अवेळी येणं, किती 10 वाजता 12 वाजता लोकांना जेवू घालणं, पहिले मलाही कठीण गेलं. पण हळूहळू त्याच्यामध्ये मी रममाण होत गेले. चिडचिड नाही व्हायची? तुम्ही ओरडायचा नाहीत? पहिले 2 वर्ष झाली चिडचिड, भांडणं व्हायचे नाही असं नाही, पण आता तर भांडण करायला माणूस सापडत असेल, त्याच्यामुळे आता भांडणं होत नाहीत. नाही, पण असं आहे की जेव्हा बाहेर कार्यकर्ते आलेत आणि अचानक आलेत आणि तुम्हाला त्यांच्यासाठी रांधायची वेळ आली आहे, तर मग तेव्हा तुम्ही काय हळू आवाजात ओरडायचा? नाही, भांडणं कधीच झाली नाही. चिडचिड व्हायचे पण ते खोलीमध्ये तिने व्हायचे. मला फक्त एवढंच विचारलं की तुम्ही मला पत्नी म्हणून आणलाय की मोलकरी म्हणून आणलाय? पहिले 2-3 वर्ष झाले हे, कारण की एक सामान्य स्त्री म्हणून एक स्त्रीचे एक छोट्या एक अपेक्षा असतात लग्नानंतरच्या, त्या काही पूर्ण होत नव्हत्या. मुलगा झाला तर सगळेजणं बघायला येऊन गेले, पण नितीनची मात्र रात्री 5-6 तासानंतर रात्री आपल्या मुलाला बघायला आले. त्याच्यामुळे साध्या छोट्या ज्या आपल्या आयुष्यातल्या एक अपेक्षा असतात, त्या अपेक्षा एकदम पूर्ण नाही झाल्या, पण हळूहळू त्याच्यामध्ये मी रममाण होत गेली. आणि मला याच्यामध्ये माझ्या सासूबाईंचा खूप सपोर्ट मिळाला. ते नेहमी म्हणायच्या की अगं कांचन, नितीन उशिरा येतो पण चांगल्या कामासाठी जातो ना, मग त्याला तू सपोर्ट कर. आई आणि माझ्या सासूबाई दोघींनी मला खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे मला असं वाटतं मी हे सगळं सांभाळू शकते. पण जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा नितीनजी राजकारणात आहेत हे तुम्हाला माहिती होतं. ते राजकारणामध्ये तुमचं स्वप्न काय होतं? त्यांनी कुठंपर्यंत ते जातील अशी इच्छा होती आणि कुठंपर्यंत जावं असं स्वप्न होतं? नाही, मला राजकारण हे काही माहिती नव्हतं ना. आमचं लग्न 84चं आहे आणि 85 म्हणजे 85च्या फेब्रुवारीत त्यांना पश्चिम नागपूरला तिकीट मिळालं. तर तेव्हा तर नुकतं लग्न आलं, तर महिनाच झाला होता. मला माहिती नव्हतं की सभा आणि हे काहीच माहिती नव्हतं. फक्त रोज सकाळी नाश्ता करून जातील, रात्री जेवणाचं ताट ठेवायचं, आपण जेवायचं आणि त्यांचे कॉटनचे कपडे प्रेस करून ठेवायचे, एवढंच काम होतं. पण मी तेव्हा कधी आम्ही प्रचाराला गेलो नाही.
कुठलंच खरं म्हणजे एक गोष्ट इंटरेस्टिंग आहे की इतक्या या 41 वर्षात आम्ही 24 तास देखील आतापर्यंत राजकारणावर बोललो असेल असं झालं नसेल. आमच्याकडे राजकारणावर कधी चर्चाच होत नाही. पण कशा होतात घटना की माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासूरवाडीत बाळासाहेब देवरस त्यावेळी सरसंघचालक होते. त्यांना जेवायला बोलावलं. त्यावेळी लोकसभेची निवडणूक सुरू होती. त्यावेळी 12 वाजता त्यांचं जेवण होतं. ते संघात वेळेचे परफेक्ट असतात आणि त्यांच्या जेवण घरी असताना 12 वाजता ते पोचले आणि माझ्या लग्नाप्रित्यर्थ जेवण होतं, पण मी 1:30-1:45ला पोचलो. तर हिला खूप संकोच झाला, मलाही संकोच झाला, पण कुठेतरी त्या निवडणुकीच्या ह्याच्यात मी राहून गेलो. तर त्यांनी जेवण आटपले. प्रचार सभेला गेले होते सकाळी. शेवटचा दिवस होता आमचं. 18 डिसेंबरचं लग्न आणि 23ची निवडणूक होती लोकसभेची. त्याच्यामुळे प्रचार सभेला गेले होते, त्याच्यामुळे ते येऊ नाही शकले. पण तेव्हा आबाजी थत्ते म्हणाले होते की नितीन, तुझ्या जेवणाच्या पंक्तीचा लाभ राहिला आहे, तो मला कधीतरी देशील. पण खरंच तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा त्यांना राजकारणाबद्दल फारसं माहिती नव्हतं. तुमची इच्छा, तुमचं स्वप्न, तुम्ही कुठंपर्यंत जाल आणि कुठंपर्यंत जावं असं होतं त्यावेळेला? तुम्ही खरं म्हणजे हा प्रश्न विचारता, हा प्रश्न संयुक्तिक आहे, पण माझ्या जीवनात हा प्रश्नच कधी निर्माण नाही झाला. कुठे जायचं आहे याचं कधी ॲम्बिशन समोर नव्हती. गेलं पाहिजे याचा आग्रह नव्हता. आणि म्हणून ते गाणं होतं ना, मैं तो चला जिधर चले रस्ता, मुझे क्या पता कहा मेरी मंजिल, तसंच होतं. आणि आजही पण माझ्या लाईफमध्ये मला खरोखर मी नशीबवान आहे. मी आज विमानाने दिल्लीवर आलो, जेवलो आणि झोपलो. 3 तास झोपलो मी. 5:45ला उठलो आणि मला इतकी शांत झोप लागते की मला काहीच आठवत नाही. आणि मी नशीबवान आहे की मला कुठलंही टेन्शन नसतं, कुठली चिंता नसते, काय होईल याची काहीच नसतं. आणि त्याच्यामुळे हे कॅल्क्युलेशन हे माझ्या आयुष्यात मी कुठेच कॅल्क्युलेशन केलं नाही. कॅल्क्युलेशन एकाच बाबतीचं लक्षात राहतं, जेव्हा बँकेचं कर्ज वापस करायचं त्यांचे हप्ते रेग्युलर नाही व्हायचे, ते फक्त लक्षात. त्यामुळे मी एकदम नेहमी सांगतो सगळ्यांना की सुखात आणि आनंदात राहायचं असेल तर भविष्याचा विचार करणं सोडून द्या. तुम्ही आपलं करत राहा. ते गीता सार आहे ना, खाली हात आहे ते खाली हात जाणं. तुम्ही आपलं काम करत राहा. गॉड इज ग्रेट. जे व्हायचं ते होईल. पण तुम्हाला राजकारणाच्या बद्दल काही माहिती नव्हतं, पण नितीनजींच्याबद्दल पूर्ण विश्वास होता की आता 41 वर्षांनंतर सांगायला हरकत नाही. हो, पूर्ण विश्वास होता. राजकारण म्हणजे काय माहिती नव्हतं, पण मी पण लग्नाच्या आधी विवेकानंद केंद्राचं सामाजिक काम केलं होतं. पण समाजामध्ये काम करण्याची इच्छा होती, ते करत होती. राजकारण नव्हतं माहिती. पण कधीतरी जेव्हा इलेक्शनला उभे राहिले त्यावेळेला मला वाटतं पहिल्यांदा तर म्हणजे पराभव स्वीकारावा लागला. पण त्याच्यानंतर म्हणजे आता खासदार होतील, मंत्री होतील किंवा युतीचं राज्य येईल असं ॲम्बिशन असं मनामध्ये माझ्या पण नव्हतं, की पण काम करायचं आहे, करत राहायचं आहे, समाजासाठी काम करत राहायचं आहे. याच्यातलं एक चांगली गोष्ट आहे की ती स्वतः एका बँकेची अध्यक्ष आहे, एका उत्तम शिक्षण संस्थेची अध्यक्ष आहे, त्याच्यानंतर शेती बघते आणि राजकारणाव्यतिरिक्त माझ्याकडे देवीचं मंदिर आहे. धार्मिक कार्यक्रम होत असतात, सामाजिक कार्यक्रम होत असतात. खूप सर्वदूर रिलेशनशिप आहेत. मित्रपरिवार खूप मोठा आहे आणि तिचं एवढं मोठं विश्व आहे की तिच्या विश्वामध्ये ती काम करते, माझ्या विश्वात मी काम करतो. नाही, आणि ते काम इतकं मोठं आहे म्हणजे काही वेळेला असं होतं की अन्याय होतो त्याच्यामध्ये की ओळख करून देताना नितीनजींच्या पत्नी असाच अशी ओळख करून दिली जाते. म्हणजे आम्हाला असं इच्छा आहे की कधीतरी यांची पण कांचन त्यांचे पती अशी ओळख मिळाली पाहिजे. पण तुम्ही खूप वेगळा मार्ग शोधलात स्वतःसाठी. म्हणजे तुम्ही बँका, शिक्षण संस्थांच्या बरोबरीनं शेतीचे जे प्रयोग केलेत, तर हा मार्ग चोखाळावा कसं त्याचं काय झालं की संस्कार भारतीचं नागपूरला 96मध्ये अधिवेशन होतं. मी मुळात कलाकार आहे. मला शिवणकाम, विणकाम, गाणं, नाटक, सिनेमा पाहणे खूप आवडतं. तर मी संस्कार भारतीच्या माध्यमातून पहिले समाजामध्ये काम करायला लागली.
त्याच्यामध्ये मला नितीनजींनी खूप सपोर्ट केला. मग ते काम सगळं छान व्हायला लागल्यानंतर मग एक सेवा सदन शिक्षण संस्था, खूप जुनी संस्था आहे, त्याच्यामधली ऑफर आली की तुम्ही सदस्य व्हा म्हणून. पण मी म्हटलं मला शिक्षणाचं काही माहिती नाही आहे किंवा एवढ्या संस्था चालवणं मला माहिती नाही आहे, कशाचाच गंध नाही आहे. पण नितीनजी म्हणाले की कांचन जा, हळूहळू शिकता येईल, शिकता येतं. मग ती संस्थामध्ये मी शिरले. म्हणजे त्याच्यानंतर मग मातृसेवा संघ, जिथे नितीनजींचा जन्म झाला, तर त्यांच्या अध्यक्षा अचानक आजारी पडल्या आणि गेला. मग ते पण त्यांनी म्हटलं की नाही तुम्ही याचं अध्यक्षपद स्वीकार. असं हळूहळू करत त्याच्यामध्ये. पण सगळ्यात पहिले मी कुटुंबाला मला म्हणजे त्याला सिने आता मी ऑर्गॅनिक फ्रूट, व्हेजिटेबल आणि फूड ग्रेन याचे हिने आमच्या शेतीचं नाव आहे भक्ती फार्म. ते ब्रँड करून ती त्याचं काम करते. शिवाय महिलांकरता तिने एक सोसायटीमधून ते कागदाच्या पिशव्या तयार करायचं काम महिलांना देते. राजकारण सोडून इतर सर्व सामाजिक कामात, आता आमच्या जसं सांस्कृतिक महोत्सव झाला त्याच्यात एक भक्ती महोत्सव होतो, ज्याच्यात यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड झाले, मागच्या वर्षी पण झाले. 15-20 हजार लोक येतात. तर मी काही जाऊ शकत नाही सकाळी, त्याचा सकाळी 6:30ला सुरू होतो. ते सगळ्यात तिने तिच्यात सांभाळला. तिच्या आवडी चॉईस आणि माझं आवडी आणि चॉईस असे मार्ग वेगळे आहेत. आमच्यात आपसात समन्वय आहे, पण ती त्याच्या कामात असल्या, मी माझ्या कामात आहे. त्यामुळे कुठे एकच कॉमन आहे की आम्ही दोघांनी खायला खूप आवडतं, खाऊ घालायला पण खूप आवडतं. नाही पण म्हणजे नितीनजींच्यावर आपल्याकडच्या अनेक राजकारण्यांचं खूप प्रेम असल्यामुळं अधेमध्ये त्यांच्यावर काही ना काही प्रकारचे मोहिमा चालल्यासारख्या टीका होतात. तर पत्नी म्हणून त्या सगळ्या होत असताना ते खमकेपणानं त्याला सामोरे जातात. तुम्ही ह्या जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा तुमच्या मनाची अवस्था काय असते, तुम्ही कशा हे डील करता? आणि जेव्हा पहिल्यांदा हे अनुभवायला आलं असेल की एरवी तर कौतुकाची आपल्याला सवय होती, ते अंगवळणी पडतं, पण खूप विखारी आणि खूप वाईट जेव्हा टीका झाली असेल पहिल्यांदा, तुमची अवस्था काय होती? त्यावेळेला क्षणभर अतिशय वाईट वाटलं. आणि मधला जो 2009-10 मधला जो काळ होता त्यावेळेला अतिशय खराब वाटलं, वाईट वाटलं. पण शेवटी एक मनामध्ये कुठेतरी होतं की हे जे काम करतात ते चांगलं आहे, या ज्या टीका होत्या त्या खोट्या आहेत सगळ्या. कधी ना कधीतरी सत्य समोर येईल. आणि माझा आणि आमच्या पूर्ण कुटुंबांचा, आमच्याकडे जे कुलदेवता आहे रेणुका देवी, तिच्यावरती नितांत श्रद्धा आहे. शेवटी तिच्याजवळ बोलून की नाही हे याच्यातनं संकटांना तू आम्हाला सामोरं जाऊ दे, चांगल्या रीतीने जाऊ दे, तिच्यावरती श्रद्धा ठेवून आम्ही या संकटातनं बाहेर पडलो. अतिशय वाईट वाटलं. 2-4 महिने आमचे अतिशय वाईट गेले. पण मनात एक विश्वास होता की हे सगळं असत्य आहे, सत्य केव्हा ना केव्हा तरी बाहेर येईल आणि याच्यामधनं नितीनजी सही सलामत बाहेर पडतील. तसंच झालं ते. पण नंतर आता जेव्हा त्या होतात तेव्हा तुम्ही त्याच्याकडे कसं बघता? एक संकट आले म्हणायचं, एक संकट आले आणि ते पार करेल आपली आमची रेणुका माता पार करायची खूप नितांत श्रद्धा आहे. ते कसं सवय झाली आहे ना. आणि ज्या झाडाला फळं लागतात त्याच्यावर लोक गोटे मारतात. आतापर्यंत माझ्या एवढ्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात कुठलाच आरोप नाही तिचा. उलट माझ्यावर जेव्हा 2009 साली मी BJPचा अध्यक्ष होतो, आरोप झाले. आता ते चर्चा झाली. नंतर मला त्याच वेळी तेच सरकार असताना UPAचं त्यांनी मला लिखित रूपात दिलं की तुमच्या विरुद्ध कुठली तक्रार नाही, काही नाही. पण ते कोणी छापत नाही. पण खोटे आरोप केल्यावर मात्र त्याच्यावर कार्यक्रम होत असतात. पण त्यात प्रॉब्लेम असा की तुम्ही उत्तर दिलं तर लगेच त्याचं म्हणणं छापतात आणि तुमचं म्हणणं छापतात. त्यामुळे ते सहन करून चुपचाप राहण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे हे चालत राहणार. त्याचं फार मनावर न घेता काम. पण त्या पहिल्या वेळी कुटुंब डिस्टर्ब होतं, पण त्याच्यातून काही निघत नाही. अशा अनेक संकटातून अनेक वेळा निघालो आहे. पण त्याचा परिणाम होतो थोडासा. त्या वेळी त्या क्षणिक तो होतच असतो. आत्ताचा काळ जो आहे ना, म्हणजे आपलं राजकारण, आपलं समाजकारण, एकूणच महाराष्ट्राची आत्ताची जी स्थिती आहे ते म्हणजे अगदी गटार अवस्थेला ते गेलं आहे अशी परिस्थिती आहे. ज्या पद्धतीनं आपल्याकडचे नेते वागतात, ज्या पद्धतीचे व्यवहार होतात, ज्या पद्धतीनं सगळं सुरू आहे, आर्थिक घोटाळे, त्यांचे भ्रष्ट व्यवहार वगैरे हे झालं, पण चारित्र्य नावाचा काही म्हणजे अनेकांच्या बाबतीमध्ये त्याचा काही संबंधच नाही आहे अशी आत्ताची स्थिती आहे. राजकारणात यशस्वी होण्यासाठी आणि आपली नैतिक ताकद टिकून ठेवण्यासाठी
चारित्र्य सांभाळणं हे किती गरजेचं आहे आणि ते खरंच अवघड आहे का? म्हणजे लोकांचं ज्या पद्धतीचं अधःपतन आपण बघतो आहे ते इतकं अवघड आहे का की ते सांभाळताच येऊ नये? बघा, एक गोष्ट ही खरी आहे की नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट. उत्तम, अधिक उत्तम, सर्वोत्तम, अप टू इन्फिनिटी. यू कॅनॉट कॅच युअर ओन इमेज. त्यामुळे आपण कोणी पूर्णांक नाही आहोत, अपूर्णांक आहोत. आणि कॅरेक्टरबद्दल एकाने सुंदर व्याख्या केली आहे की कॅरेक्टर इज अ वन्स बिहेवियर इन द डार्क. अंधारातलं त्या माणसाचं वर्तनाचं चरित्र असतं. गुणदोषासहित प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात असतातच, पण ज्यामध्ये विशेषतः ज्यावेळी दोष पुढे येतात ते कुठेतरी समाजात ते एक्सपोज होतात. आणि समाजामध्ये जे लोक जातात, जसं कोणी फिल्म अभिनेत्री, अभिनेता, कोणी चालणारी फिल्म, चांगला गायक, त्याच्याबद्दल लोकांना एक अट्रॅक्शन असतं. तो काय खातो, तो कोणते कपडे घालतो, तो कसा राहतो. त्यामुळे अनेक लोकांचं जीवनच त्यांच्या त्या चर्चेवर आनंदात चालत असतं. त्याला महत्त्व आल्यामुळे सगळे आता सोशल मीडिया आली पुन्हा, त्यामुळे हे चालतच राहणार आहे. लोकांना काय वाटतं आणि काय वाटावं किंवा काय वाटू नये यापेक्षाही आपण आपल्या जीवनात किती जास्तीत जास्त परफेक्ट राहायचा प्रयत्न करावा. व्यक्ती म्हटल्यानंतर त्याच्यात किती मोठा माणूस असला तरी एखाद्या वेळी कुठे ना कुठे काही कमी अधिक दोष असतातच. हळूहळू आपल्यातले दोष कमी करणं आणि गुणवत्ता वाढवणं हाच व्यक्तिनिर्माणाचा मार्ग असतो. आणि थोडं थोडं लोकांनी पण आणि मीडियानी पण जे चांगलं असेल त्याला महत्त्व द्यावं आणि जे वाईट घडलं त्याला निग्लेक्ट करावं. तेव्हा समाजामध्ये गुणात्मक बदल होईल. पण मला याचा आनंद आहे, म्हणजे मी देशाच्या इतिहासात मला आमच्या स्पीकर साहेबांनी सांगितलं की मी आता पार्लमेंटमध्ये अनेक पक्ष आहेत. माझ्या डिपार्टमेंटवर जेव्हा चर्चा झाली तेव्हा 79 सांसद बोलले, सगळ्या पक्षाचे. सोनिया गांधींपासून तर ओवेसीपर्यंत सगळे बोलले. आणि प्रत्येकाने भाषणात माझं अभिनंदन केलं आणि मला धन्यवाद दिले. त्यावेळी मी लोकसभेत नव्हतो. मी थोडा त्यावेळी कार्यक्रमानिमित्त नागपूरला होतो. तो ओम बिर्लांनी मला फ़ोन केला आणि ते मला म्हणाले, नितिन जी सब आपके प्रति अच्छा बोल रहे और आप यहाँ नहीं है. बोला राज्य मंत्री जी को कहा है मैंने कि वो जवाब देंगे. बोले मुझे आपको सुझाव देना है कि लोग इतना आपके प्रति अच्छा बोल रहे हैं, आप समय अपने सभागृह में रहना ज़्यादा उचित होगा, आप आ सके तो जरूर आइए. मी लगेच दुपारच्या विमानाने दिल्लीत गेलो आणि पार्लमेंट बसलो. तर कधी ना कधी आपण जर चांगलं काम करत राहू तर त्याला हळूहळू लोक चांगलं म्हणतात आणि त्याला स्वीकारतात. पण तुमचं काम जे आहे त्याच्याकरता आर्टिफिशियल प्रयत्न करू नये. मी आपला PR वगैरे ठेवत नाही. मी नेहमी सांगतो की जे असेल ते बोला, पटलं ते बोला, पटलं ते करा आणि लोक आपलं ठरवतील काय करायचं असेल ते. कधीकधी आपण जे आर्टिफिशियल वागण्यामध्ये जे आणतो तेही लोक ओळखतात. त्यामुळे आपण नैसर्गिक आहे तसं राहावं. आणि आपल्या अवतीभोवती लहान मोठे लोक जे आहेत, मी नेहमी सांगतो लोकांना, एक खूप उत्तम उदाहरण आहे की मी दुरून ज्यांना मोठं समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी त्यांना जेवढं मोठं समजत होतो ती लहान आहेत. आणि दुरून मी ज्यांना खूप लहान समजत होतो त्यांच्या जवळ गेल्यानंतर माझ्या लक्षात ती खूप मोठी आहेत. त्यामुळे चांगुलपणावर, गुणवत्तेवर कोणाचं पेटेंट नाही आहे. जे चांगलं पाहायला मिळेल, चांगलं बघायला मिळेल ते आपण स्वीकारावं. आणि आपल्याला जे मनातून असं वाटतं की हे चुकलं बा, आपण नाही करायला पाहिजे, ते आपण दुरुस्त करावं आणि आपण यातून प्रवास करत राहावा. मला असं वाटतं की हेच जास्त चांगलं आहे. आणि बाकी आता तुमच्या याच्यात बोलण्यात आलं, पण मी राजकारणात हत्ती गे बाजार कुत्ते बोके आचार, तर तो कुठे डिस्टर्ब होतो म्हणतो, तसं आपण चालत राहिलं पाहिजे. की पण आत्ताचा आपला भवताल बघून तुम्हाला अस्वस्थ व्हायला होतच असेल. तुमच्यापेक्षा वहिनी तुम्हाला तर खूपच ह्या सगळ्याचा, म्हणजे आम्हालाच जर इतका उबग येतो तर तुम्हाला हे सगळं सत्तेसाठी, खुर्चीसाठी, पैशांसाठी हे जे सगळं सुरू आहे तर त्याला तुम्ही त्याच्याबद्दल काय विचार करता? तुम्ही कसं बघता त्याच्याकडं? नाही, खरंच आहे की खूप हे बघितल्यानंतर उबग येतोच. पण मला असं वाटतं की स्त्री जेव्हा राजकारणात, समाजकारणामध्ये जाते तिथं चारित्र्य तिचं शील तिने जर स्वतः जपून ठेवलं, काही नियम स्वतःला घातलेत,
तर मला असं वाटतं याला आळा बसू शकेल आणि हे करायला पाहिजे, कारण आपली भारतीय संस्कृती पण आहे. हे म्हणताना तुम्ही जबाबदारी स्त्रीवर टाकताय, पुरुषांना मोकळं रान मिळतंय त्याच्या. नाही नाही, दोघांनी टाकायला पाहिजे. मी सगळ्यांना सांगते की फक्त मुलीलाच तुम्ही 7च्या आत घरात का म्हणता, मुलालाही म्हणायला पाहिजे की तू 7च्या आत घरात आहे. म्हणजे गुन्हा घडतात त्याला केवळ एकटी मुलगी त्याला जबाबदार नसते, तर मुलगा पण जबाबदार असतो. आईवडिलांनी दोघांनाही सांगितलं पाहिजे की हे करू नको आणि ही वेळ आली आहे. म्हणून आपण सगळीकडे कुटुंब प्रबोधनाचे कार्यक्रम घेतो आहे, कारण कुटुंब संस्था हालून गेली आहे सगळी, ती राहिलीच नाही आहे. प्रत्येक क्षेत्रात चांगलं आणि वाईट आहे. असं एकही क्षेत्र नाही की ज्यात 100% चांगलं आहे आणि असं एकही क्षेत्र नाही जिकडे 100% वाईट आहे. समाजातली जी चांगली माणसं आहेत, मग कोणी समाजकारणात असतील, कोणी राजकारणात असतील, कोणी कुठले शिक्षण क्षेत्रात असतील, कुठे असतील, त्या प्रत्येकाने एवढीशी एक गोष्ट जर ठरवली की चांगलं असेल त्याला मी चांगलं म्हणेन आणि चांगल्याचं समर्थन करीन, आणि वाईट असेल त्याला मी वाईट म्हणेन आणि वाईटाचा विरोध करीन, तरी पण खूप मोठ्या प्रमाणात चेंज होऊ शकतो. पण आत्ताचा काळ असा आहे की अशी माणसं उरली नाही आहेत की जी खऱ्याला खरं म्हणतील आणि जे त्याच्याबद्दल जो काही परिणाम होईल, जे काही म्हणजे एखाद्या तुम्ही बोलल्यानंतर त्याची जी काही रिॲक्शन येईल ते आम्ही करू, पण चुकीच्या गोष्टींबद्दल ते करणाऱ्यांचे कान धरू. आज असं होतं आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्रात हे जास्त होतं आहे की अशी नैतिक ताकद असलेलं महाराष्ट्रव्यापी कुणी उरलेलंच नाही आहे की ज्यांच्याकडं बघून की ह्यांचा शब्द शेवटचा असं होईल, असं असेल. एकतर ज्यांनी बोललं पाहिजे ते बोलत नाहीत, ज्यांनी भूमिका घ्यायला पाहिजे ते भूमिका घेत नाहीत. सोशल मीडियावरचं जे काही वातावरण बनतं त्याला घाबरून भले आणि ते कुणालाही लोक वाटेल ते बोलू शकतात आणि लोक त्यामुळं बिचकतात. तर ही जी स्थिती आहे एक प्रकारे निर्णायकीची, ती अत्यंत घातक आणि दुर्गामी, त्याचे फार गंभीर परिणाम आपल्या सगळ्यांना भोगायला लागणार आहेत, महाराष्ट्राला भोगायला लागणार आहेत. ह्याच्यावर काय करता येईल, ह्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल? एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर समजा आज काही महाराष्ट्रात एखादी गोष्ट चांगली असेल किंवा वाईट असेल तर त्याचा संबंध माझ्याशी पण आहे ना. हे कुठेतरी अपयश आमचंही आहे की आम्ही कुठेतरी कमी पडलो आहे. आणि जोपर्यंत सर्व बघा, मतभिन्नता, विचारभिन्नता याला काही अडचण नाही, हे असू शकतात. आपल्या मताशी प्रामाणिक राहणं यालाही काही अडचण नाही. पण काही गोष्टींच्या बाबतीमध्ये ही वाईट आहे, ही नाही केली पाहिजे आपण. मला काय वाटतं की हे शेवटी, मी विधानमंडळात होतो, तुम्ही होते त्या काळात, ज्यावेळी कोणी आसनावर उठून सभापतींच्या समोर जाऊन वाईट प्रकारे गोंधळ घालायचा तर तुम्ही त्याला लगेच कव्हरेज द्यायचं, आणि एखादा पॉझिटिव्हपणे, शांतपणे चांगला बोलला त्याचं नावही छापून नाही यायचं. शेवटी कसं आहे की तुम्ही देखील ठरवलं पाहिजे. कसं कधी कधी तुम्ही म्हणता ना की यांनी भाषणामध्ये हे 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 शब्द गाळता, असे शब्द वापरले. का गाळता? कारण तुम्हाला एवढं सेन्स होतं की हे छापणं किंवा हे बोलणं बरोबर नाही. मग तुम्ही देखील एक महत्त्वाचे घटक आहे, मी पण घटक आहे. जर एखादी गोष्ट वाईट असेल तर तिला वाईट म्हटलं पाहिजे. मी जॉर्ज फर्नांडिस साहेबांना खूप जवळून बघितलं. मी मुंबईत होतो त्यावेळी त्यांच्यावर राहायचो. मला त्यांच्यावर खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तर मी काय केलं की मी त्या गोष्टीचं अनुकरण, जसं मी आता BJPचा अध्यक्ष होतो, महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो, विरोधी पक्षाचा नेता होतो, पण मी जॉर्ज साहेबांचं त्यांच्या जीवनातलं सगळं वर्तन पाहिलं. विमानतळावर कोणी स्वागताला नाही, हार नाही, पुष्प. मी 41 आता 45 वर्ष राजकारणात आहे, म्हणजे या पदावर आहे. मला कोणी विमानतळावर पोचवायला येत नाही, कोणी सोडायला येत नाही, सत्कार समारंभ मी करून घेत नाही, मी हात जोडून माझे फोटो छापत नाही. आणि काही गोष्टी ठरवल्या की नाही करायच्या, आणि कामाचा प्रचारही करायची गरज नाही, लोक जाणतात. मला असं वाटतं की जॉर्ज साहेब होते, अटल बिहारी वाजपेयी होते, किंवा वेगवेगळ्या प्रकारची लोकं होती ज्यांची सभागृहात, आम्ही आपल्याही सभागृहात होती, सुसंस्कृत होती, वेगवेगळ्या पक्षातली होती. मुळामध्ये काय आहे की समाजातल्या सर्वच लोकांनी चांगल्या गोष्टीच्या बाबतीत रिकग्नाईज करणं आणि रिस्पेक्ट करणं, आणि जी गोष्ट चुकीची आहे त्याला सगळ्यांनी मिळून त्याच्या विरुद्ध रिॲक्शन देणं. कधीकधी एखादा माणूस जर वाईट बोलला आणि सगळ्या मीडियाने त्याच्यातून लिहिलं की यांचं हे वागणं बरोबर नाही, तर त्याच्यावर प्रेशर क्रिएट होतं, मग तो पुढच्या वेळी बोलत नाही.
तर काय उलटं होतं की तो जेवढं वाईट बोलतो तेवढे कॉलम वाढतात की यांनी आक्रमकरित्या असं असं म्हटलं, असं असं केलं. तर याला जबाबदारीशी समाजातल्या सगळ्याच घटकांची आहे. आणि मला असं वाटतं की जर राजकारणात काही खराब असेल तर याची जबाबदारी माझी पण आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून ते, मी एकेकाळी या सगळ्या पक्षाचा अध्यक्ष होतो, काही गोष्टी आपण बदलल्या पाहिजे, काही गोष्टी बदलवण्याकरता बोललं पाहिजे. दुसरं, माझ्या वेळी एक चांगली गोष्ट होती की एखाद्या वेळी मी पण खूप ॲग्रेसिव्ह मिलिटंट होतो, पण मी जर एखाद्या वेळी काही ओघात बोलण्याच्या ओघात काही चुकलो असेल तर एकट्यात मला माझ्या पक्षाच्या नेत्याने सांगितलं की नितीन तू हे बोलला आहे बरोबर नाही. म्हणजे एकट्यामध्ये मित्र म्हणून एखाद्याला दुरुस्त करणं, चांगलं काम असेल ते 100 जणात सांगणं आणि चूक केली असेल तर ती एकट्यात त्याला सांगून दुरुस्त करणं, ही प्रक्रिया समाप्त झाली आहे. आणि मी लोकांमध्ये हे बघितलं की लोक सुधारायला तयार आहेत, त्यांना सांगितलं पाहिजे की असं वागू नको, आणि बदलतात लोक. आणि मी अजूनही पण माझ्या अनेक सहकाऱ्यांना सांगतो अरे असं नका वागू, नका करू, ऐकतात लोक. थोडं थोडं ही प्रक्रिया सगळ्याच ठिकाणी आपण सगळ्यांनी जबाबदार जे आहेत, कोणी पत्रकार आहेत, कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत, कोणी राजकीय नेते आहेत, वेगवेगळ्या ह्याच्यात आपण काम करतो. आपण सगळ्यांनी मिळून जर थोडा हा प्रयत्न केला तर हे बदलेल असं मला वाटतं. गडकरीजी, खरं तर वेगळा प्रश्न विचारते. तुम्ही महाराष्ट्राचे लाडके राजकारणी आहात, उत्तम प्रशासक आहात, पण सध्या तुम्ही सोशल मीडिया स्टार झालेले आहात. मध्ये तुम्ही कुठल्या तरी पॉडकास्टला प्रभा विश्रांतीगृहाच्या वड्याबद्दल सांगितलं आणि तिथल्या रांगा आता थांबतच नाही. तर कांचनताई, इतक्यात काही नवीन रेसिपी आली आहे का तुमच्यापर्यंत, किंवा नवीन काही खाल्लं आहे का? नाही त्यामुळे हिने सांगण्याच्या आधी सांगतो तुम्हाला, मी खरं म्हणजे हेही लोकांवर विश्वास नाही. मी यूट्यूब वगैरे बघत असतो आणि नवीन नवीन रेसिपी बघतो. मग मला पहिल्यांदा ते यूट्यूबवर आलेली जी रेसिपी आहे ती व्हॉट्सअपमध्ये ज्या नंबरवर पाठवणं मला येत नव्हतं. मी एवढा करता शिकलो की त्या रेसिपी मला हिला पाठवायच्या होत्या. मग मी ते शिकल्यानंतर आता त्या वेगवेगळ्या रेसिपी मी हिला पाठवतो. मग माझे जे दिल्लीत शेफ आहेत त्याला पाठवतो आणि मग गेल्यावर मी ते तयार करतो. तर असं आहे की आमच्याकडे राजकारणापेक्षा 10 पटीने जास्त चर्चा याच्यावर होते की काय उद्या काय करायचं, मेनू असेल, उद्या काय. उद्याचा काय मेनू असेल, उद्या सकाळी कुठे जायचं, रात्री कुठे जेवायला जायचं, मुंबईत आलो दिल्लीत आलो तर कुठे जेवायला जायचं. नाही, म्हणूनच मी म्हटलं की जसं प्रभा विश्रांतीगृहाचं झालं तसं काही इतक्यात खाल्लंय का वेगळं, की आज रात्री पण जाणार आहे. असं आहे, मी नेहमी एक फिलॉसॉफी लक्षात ठेवतो, लाईफ इज टू शॉर्ट, ट्राय टू एन्जॉय इट. ज्या ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो तसं जीवन आनंदाने जगलं पाहिजे. जगा आणि जगू द्या. आणि हे करत असताना मला एक गोष्ट कळली की जास्त खाण्याचे काय दुष्परिणाम होतात ते मी भोगले. माझं वजन 135 किलो होतं, आता मी 89 किलो आहे, म्हणजे 46 किलो कमी आहे. त्यामुळे माझी खाण्यातली नियत कमी नाही झाली आहे, पण खाणं कमी झालं आहे. मी थोडं खातो आता. पण तुम्हाला असे महाराष्ट्रभरातल्या जागा माहिती आहेत ना, म्हणजे वडा तुम्हाला कुठला तुमचा फेवरेट वडा कुठला आहे? आता एवढं आहे की ते मी सांगतो ना, ते हॉटेलवाले खूप चालतात, भेळ कुठली चांगली. मी मला एक गंमत सांगतो की एखाद्याचं किती परफेक्ट नॉलेज असतं. मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. एक दिवस ते मला म्हणाले, नितीन जेवलास का तू? नाही, बैस म्हणा. मी बोललो जेवायला बसलो. जेवायला बसल्यावर त्यांच्या घरचा डबा होता. तर डबा खाता खाता थालीपीठ होतं. मी थालीपीठ खाल्ल्यावर म्हटलं, सर डबा घरून नाही आला का? काय बोलतो म्हणा, घरचा डबा आहे. नाही म्हटलं साहेब, थालीपीठ घरचं नाही आहे. लगेच त्यांनी त्यांच्याबरोबर एक सापटे नावाचे होते. सापटे, डबा घरचा आहे ना? हो साहेब म्हणा. थालीपीठ कुठला आहे? साहेब घरून आला आहे. फोन करा म्हणा वहिनींना. फोन केला वहिनींना. त्याच्या आधी त्यांनी मला विचारलं कुठला आहे? म्हटलं साहेब हे प्रकाशचा थालीपीठ आहे. त्याला वहिनींनी तिकडनं उत्तर दिलं की थालीपीठ प्रकाशचं ठेवलं आहे, बाकी डबा घरचा आहे. तर ते बाळासाहेबांकडे मी जायचो नेहमी. तर ते बाळासाहेब मला त्या थापाला म्हणायचे की 5-6 प्रकारचे भजे कर तयार, नितीन येणार आहे. पण आता मला मुंबईमधले, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगातली खाण्याची जन्नत शहर कोणतं असेल तर ते मुंबई आहे. नागपूर नाही. आणि मुंबईमध्ये सगळ्या प्रकारचं फूड अतिशय स्वस्तात, केव्हाही रात्री गरीब माणसाला उत्तम मिळतं.
नितीनजी दुसरं PWD मिनिस्टर असताना आम्ही एकही दिवस मुंबईला बंगल्यावरती जेवलेलं नाही. रात्री नाही वेगवेगळ्या ठिकाणी ते घेऊन त्याचे कुठे डोसा चांगला मिळतो, कुठे भेळ चांगली मिळते, कुठे काय चांगलं मिळतं. तर नवीन नवीन ठिकाणी आम्ही जेवायला जायचो. पण मुंबईत जी मजा आहे खायची ती कुठेच नाही. आणि त्याच्यातही सगळ्यात चांगलं म्हणजे फुटपाथवरचं. आता माझी खूप अडचण होते, कारण माझ्यावर 50 पोलीस असतात सगळ्या तमाशांमध्ये. मी सांगितलं रे पोलीसवाले याला हटव त्याला हटव. तर मग मी काय करतो की घरी जातो 10:30-11ला. आता मी झोपायला चाललो आहे, सगळ्यांना घरी सोडून दे सांगतो. गेले की मग 2 गार्ड घेऊन पोलीस घेऊन चुपचाप शटर डाऊन करून बरोबर. पण आम्हाला सांगा ना, तुमचे फेवरेट जॉईंट्स सांगा ना. वडापाव तुम्हाला कुठला आवडतो? परवाचा पुण्यातला. पुण्याचा. मिसळ? मिसळ प्रकाशची चांगली आहे, आस्वादची पण चांगली आहे मुंबईची. अच्छा, पुण्याची वेडेकरांची तुम्ही टेस्ट केली? वेडेकरांची चांगली. अच्छा. सामोसा? समोसा खूप ठिकाणी, नागपूरलाही चांगला, बऱ्याच ठिकाणचा आहे. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्याकडे कांचन सांबार वडी तयार करतात, त्याला आमच्याकडे पुडाची वडी म्हणतात. ती खूप चांगली आहे. मी हिच्या हातच्या काही वस्तू अशा आहेत की माझं खूप इच्छा आहे की याचं आपण एक शौक म्हणून, धंदा म्हणून नाही, काही ब्रँडिंग करून काही आपणही खावं आणि लोकांनाही खाऊ घालावं. अशा अशा ही झाली पुडाची वडी. आणखीन अशा काय आहेत गोष्टी? ती मटरची कचोरी चांगली होते आमच्याकडे. पुरणाची पोळी चांगली. पुष्कळ गोष्टी आहे. मी तो ही MSc आहे, फूड अँड न्यूट्रिशन. आणि आमच्याकडे आता नागपूरला 4 शेफ आहे, दिल्लीला आहे, मुंबईला 2-3 आहेत. आणि ते सगळे आता म्हणजे आता ह्या आमच्या घरात हा इंटरेस्टचाच विषय आहे की ते काय खायचं. मी रात्री गेल्यानंतर दिल्लीत ते 4 जण 12-1 वाजता सगळे उभे असतात वाट पाहत. आणि मी आलो, साहब कल सुबह नाश्ते में क्या. मग मी सांगतो आता कल मी व्यायाम करतो. मग ही सकाळी त्याला पाठवतो, बरोबर सकाळी मी करताना तो मला थांबतो 2 मिनटं, साहब आज क्या करना है. मग मी त्याला म्हणतो वो इडली वहाँ से लाओ, वो वहाँ से पीठ मिलेगा. इडली डोसे कुठून तुम्हाला? म्हैसूर का मद्रास कॅफे का तुमच्या दोन्हीच्या शिवायचं वेगळं कोणी आहे? नाही, आपल्या इथे मुंबईमध्ये माटुंग्यात डोसे छान मिळतात. तेच ना. हां. आणि आता विशेषतः एक तुम्ही बघा, तामिळनाडूमधला सांबार वेगळा आहे आणि कर्नाटकमधला वेगळा आहे, आंध्र प्रदेशमधला वेगळा आहे, रस्सम वेगळा आहे आणि डोसाही वेगवेगळा आहे. कर्नाटकमध्ये बिसेबेली भात आहे, तो मला आवडतो. मी जेव्हा जेव्हा कर्नाटकला जातो आणि मला तर मी पुष्कळ स्पेशल फ्लाईटने फिरतो. म्हणजे एअर होस्टेसला वाटायचं की काय, तुम्ही तिला म्हणलं तुम संकोच मत करना, बड़े होटल में चाय नहीं लेना, रोड पे पैदल जाना, और जो फुटपाथ पर चाय की टपरी होगी वहाँ अदरक डाल के उबाल के चाय को थर्मास में डाल के लाना, गरम चाहिए, और वो बराबर वही लेके आना. आता ते बोलते माहिती. आणि अनेक एअर होस्टेसचा कच्चा चिवडा शिकवलाय. कच्चा चिवडा कारण आपला राष्ट्रीय खाद्य कच्चा चिवडा. तर अनेक एअर होस्टेसला म्हणजे मी सगळं सामान देते आणि ती एअर होस्टेसचा कच्चा चिवडा कसा बनवायचा आहे ते शिकवलं. मी शिकवलं. ती टमाटर टाकायला लागली, म्हटलं टमाटर भेल में कभी नहीं डालते. आता इतके सगळे पदार्थ झालेत, शेवटचा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा पाणीपुरी. ती कुठली तुम्हाला आवडते? पाणीपुरीचं सगळं यश जे आहे ते पाण्यामध्ये आहे. हं. आणि मी त्याच्यावर प्रयोग केला आहे. तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे नागपूरला एक कांजीवडा मिळतो शहीद चौकात. तो बनवणारा एकच आहे. एक अमरावतीत गिला वडा मिळतो, तसं तिकडे कांजीवडा आहे. तो उडदाच्या डाळीचा आहे. तर ती मोहरी जी असते ती 4 दिवस 3 दिवस भिजवत एका स्टेजवर, मग त्याचं फर्मेंटेशन होऊन त्याचं पाणी तयार होतं. मग त्याच्यात काळं मीठ आणि निंबू आणि मग त्याच्यात चाट मसाला टाकून मग ते पाणी, मग त्याच्यात थोडं चिंचेचं पाणी टाकून बघायचं, मग गूळ टाकायचा, मग त्याचे वेगवेगळे टेस्ट करायचे. तर ते पाणी पण वेगवेगळं बघायचं. अरे इकडं तोंडाला पाणी सुटलं. एक प्रश्न नेहमी मनात येतो, म्हणजे नितीनजी सतत सांगत असतात की परिवारवाद हा जो आपण राजकारणात सतत बघतो की नेता, मग त्याची मुलं, त्याचे बाचे, त्याचे पुतणे, अजून सगळी मंडळी, बायको, सगळेच, म्हणजे एकेका घरातून साध्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला बघतोय की 6-6 लोकांना तिकीट मिळालेलं आहे. मात्र आपण नेहमी सांगितलेलं आहे की माझ्या घरून कोणीही माझा मुलगा निवडणुकीत उभा राहणार नाही किंवा राजकारणात आला नाही. तर वहिनी, तुम्हाला म्हणजे तुम्ही दोघांनी हा विचार
म्हणजे हे विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे का, आणि तो नितीनजींचा निर्णय तुम्हाला पटला का? नाही, आम्ही राजकारणावरती कधी बोलतच नाही ना. आम्ही जातो केव्हा राजकारणामध्ये, जेव्हा लोकसभेचे इलेक्शन्स असतात त्यावेळेला नितीनजींचा प्रचार प्रसार करायला आम्ही जातो. मग त्यांचा आणि आमचा काही संबंध नसतो. तेवढेच आम्ही भाषणं द्यायला पण जातो आणि याच्यातलं- याच्यावरती कधी चर्चा होत नाही. जरी मुलांना इंटरेस्ट यांनी आधीच सांगितलेलं आहे की माझा राजकीय वारसा हा तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही तुमच्या ताकदीवरती उभे व्हा, तुम्ही पण ते काम करा आणि मग आपापलं तुम्ही हे करा. कसं आहे, पण हे कोणाचा- अन्यायकारक नाहीये का? एक कोणाचा मुलगा मुलगी असणं गुन्हा नाही, कोणाची पत्नी असणं गुन्हा नाही, पण ते तिकीट जे आहे ते आईवडिलांनी मागण्याच्या ऐवजी जनतेने जर म्हटलं, जसं देवेंद्र फडणवीस राजकारणात आले त्यावेळी त्यांचे वडील आमदार होते, त्यांच्या जागेवर मी निवडून आलो, तर ते त्यांच्या वडिलांनी आईवडिलांनी प्रस्ताव नाही ठेवला. ते जेव्हा आजारी होते वडील तेव्हा मी त्यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना म्हटलं की तुम्ही देवेंद्रला राजकारणात पाठवा. तर ते त्यांच्या आईवडिलांच्यामुळे नाही आले, आमच्यामुळे आले. तर अशाला काही अडचण नाही, पण जेव्हा आईवडील आग्रह धरतात की माझ्या मुलाला तिकीट द्या, ते चुकीचं आहे. आणि मी नेहमी माझ्या मुलांना सांगितलं की मी पोस्टर चिकटवले, रिक्षात बसून अनाऊन्समेंट केली, लाखो कार्यकर्त्यांनी आपलं जीवन दिलं, त्यांच्याबरोबर मी काम केलं. तर माझी जी काही शेती वाडी सत्ता संपत्ती आहे ते सगळं तुमचं आहे, तुमच्याकरता काय बाकी काही प्रश्न उद्भवत नाही. पण माझ्या राजकीय विराजदारी जी आहे त्याच्यावर अधिकार माझ्या कार्यकर्त्यांचा, ज्यांनी मला मोठं केलं. मला खूप वाईट वाटतं की 20-20 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता तिकीट मागतो, तो जिन्याय नसतो आणि त्यावेळी कोणीतरी मंत्री म्हणतो माझ्या बायकोला नाही तर माझ्या मुलाला तिकीट द्या, तर तिकीट जातं. हे खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. पण याला कारण जनता आहे. कोणत्याही पक्षाचे असे जे उमेदवार उभे राहतील वारसदार, त्यांना निवडणुकीचं जनतेने पाळलं तर उभेच नाही करणार लोक. म्हणजे जनतेने याच्यावर रिॲक्ट व्हायला पाहिजे. जनता त्यांना निवडून देतात, त्याच्यामुळे ते ॲक्सेप्ट होतं. आपण आत्ता म्हटलं की आपण म्हणजे रिक्षात फिरलात, प्रचार केला, पोस्टर चिपकवले पक्षासाठी. खरं तर तुम्ही जेव्हा राजकारणात आला तेव्हा भाजपा हा पक्षच विदर्भ किंवा नागपूर परिसरात फारसा नव्हताच. तो संघटन म्हणून सुद्धा रुजवण्यात मला वाटतं तुमचा खूप मोठा सहभाग राहिला आणि सतत त्यावेळेला विरोधातही होतात, म्हणजे सत्तेतही नव्हतात. अशा वेळेला जी काही सतत जो एक स्ट्रगल त्या काळात असेल, आणि तो खूप मोठा काळ होता. म्हणजे आज भाजपात येणारे हे सत्तेत येत असतात, तर तुम्हाला दोघांनाही असं कधी तुम्हाला वाटलं का की राजकारण सोडावं, आणि तुम्हाला वाटलं का वहिनी की नितीनजींनी राजकारण सोडून काहीतरी दुसरं करावं? नाही, मला असं कधीच वाटत नाही, कारण की तुम्हाला मगाशी सांगितलं की आईंचा मला शिकवण होती की नितीन उशिरा येतो, राजकारण करतो, पण तो वाईट काम करतो आहे का? नाही ना, तो समाजासाठी काम करतो आहे ना, मग त्याला तू सपोर्ट कर. त्याच्यामुळे हे नक्की माहिती होतं की हे चांगलं काहीतरी, आणि यांच्या राजकारणामध्ये 80% तर समाजकारण आहे, 20% राजकारण आहे. गरीब शेवटच्या लोकांपर्यंत आपलं काम कसं पोहोचेल याचा ध्यास त्यांना नेहमीच असतो. पण त्याच्यात राजकारण नाहीच आहे, राजकारण कमी आणि समाजकारण जास्त आहे. मला कधीच वाटलं नाही की यांनी राजकारण सोडावं, कारण त्या राजकारणाच्या माध्यमातून त्यांचं सोशल वर्क होतं. मी समाज तुला एक अशी चांगली गोष्ट सांगतो. आपल्याला राजकारणाची व्याख्या पुन्हा रिडिफाईन करण्याची गरज आहे. माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर असं आहे की मी राजकारण करत नाही. मी साड्या तयार करतो, ऑर्गॅनिक शेतकऱ्यांमध्ये भाजीचं काम करतो. मी आता MRI CT स्कॅन, MRI 1200 रुपयात, जो 17,600 सेवेचं काम करतो. मी मानकर ट्रस्टच्या आता 1200 एकल विद्यालय आदिवासी क्षेत्रात चालवतो. मी माझा पूर्ण वेळ हा कन्स्ट्रक्टिव्ह समाजकारणात जातो 95%. आणि मला खरोखर तुम्ही हा मुद्दा तयार करा. माझी स्ट्रेंथ, माझं सामाजिक काम आहे. माझ्या पक्षाचा विचार, संघटनेची ताकद आहेच, आणि यांनी मला एवढं ताकदवान केलेलं आहे की मला पोस्टर बॅनर लावायची गरज नाही. लोकांचं प्रेम एवढं मिळालं आहे की जात पंथ धर्म भाषेच्या भिंतीच्या पलीकडे मिळालं आहे. आणि म्हणून मी खरंच सांगतो की सत्ताकारण, पॉवर पॉलिटिक्स इज नॉट पॉलिटिक्स. शिक्षण क्षेत्रात, सेवा क्षेत्रात, विकासाच्या क्षेत्रात, कृषी क्षेत्रात आपण लोकांकरता, गरीब माणसाकरता उत्तम काम करणं. मी आता स्मार्ट विलेज बनवतो आहे 1000 लोकांचं, आणि 5 लाखात घर द्यायचं आहे.
इतके प्रकल्प मी चालवतो. आणि आता बघा मला अशात आहे की सांस्कृतिक महोत्सव होतो, क्रीडा महोत्सव होतो. मी कुठेच नाही. प्रत्येक फील्डमध्ये 2-2 हजार लोक रात्रंदिवस काम करतात. आणि खरंच मलाच लाज वाटते. ज्या दिवशी सांस्कृतिक महोत्सवात लाठीचार्ज झाला तर मी 5:30ला झोपून उठतो, 5:45ला चहा घेतो, 6 वाजता ही तयार होतात, मी गाडीत बसतो आणि समोर जाऊन बसतो. उलट माझ्यामुळे लायबिलिटी अशी, तिथे एक सेक्शन 300-400 लोकांचं आहे, त्यांना चहा पाणी नाश्ता रोज नवीन पदार्थ खाण्याचं. तर त्याच्यामुळे उलट माझ्यामुळे प्रॉब्लेम, मी काहीच करत नाही. हळूहळू काम करणारी इतकी माणसं मिळतात, शेतकऱ्यांमध्ये मिळतात, मजदुरांमध्ये मिळतात, आदिवासी क्षेत्रात करणारे मिळतात, डॉक्टर मिळाले पुष्कळ. आणि यांचं इतकं मोठं सहयोग मिळतं. आम्ही रेमडेसिवीर बनवलं, फंगसचे इंजेक्शन्स तयार झाले कोविडच्या काळात. सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मला असं वाटतं की हे जे पॉवर पॉलिटिक्स आहे हे क्षणिक आहे, याचा इफेक्ट टेम्पररी आहे. पण तुम्ही जे समाजाकरता लाँग टर्म सेवेचं काम करता, लोककल्याणाचं काम करता, ते काम लाँग टर्म आहे. आणि ते काम जात पंथ धर्म भाषा सेक्सच्या भिंती तोडून तुमच्या मागे लोक उभी राहतात. आणि ते अमरत्वासारखं काम आहे. त्यामुळे जे कार्यकर्ते आजही बघ निर्णय पक्षात आहेत, ज्यांनी साखर कारखाना काढला, तिथली इकॉनॉमी बदलवली, तिथे शिक्षण संस्था काढल्या, त्यांचं स्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना ताकदवान आहे. त्यामुळे कुठेतरी समाजाकरता समाजकारण करणारे जे आहेत ते राजकारणी यशस्वी आहेत. जे केवळ सत्ताकारण करतात ते टाईम बिंग असतात, ते लाँग टर्म टिकत नाही. आणि हा जर मेसेज गेला तर लोक नक्की चांगलं काम करतील. कांचनताई, नितीनजी माझं जे क्रिएटिव्ह काम करत असतात त्यामध्ये नितीनजी वेगवेगळे जे बुनकर आहेत त्यांना आपण ऑर्गॅनिक मटेरियल, अगदी बांबूतून शर्ट बनवणं, डिझाईन बनवणं, हे सगळं आपण करत आलात. तर इतका तो जो डिझाईन एलिमेंट नितीनजीमध्ये आहे, तर ते तुमच्यासाठी कधी साड्यांचं शॉपिंग किंवा असं काही करतात का? खूप खूप. आत्ता ज्या नवीन साड्या धापेवाड्याला बनल्या, त्या धापेवाड्या कोसा सिल्क बनलं, विणल्या त्या धापेवाड्याला, आणि नंतर त्या रांचीवरून त्या प्रिंट करून आल्या. तिथल्या बायकांना त्यांनी काम दिलं, त्या बायकांनी हँडप्रिंट करून त्या साड्या दिल्या. तर ज्या दिवशी त्या साड्या आल्या त्या दिवशी मला ह्यांनी सांगितलं की उद्याच्या कार्यक्रमात कांचन तू ऋतुजा मधुरा तुम्ही या साड्या घाला आणि या साड्या घालून तुम्ही कार्यक्रमाला या. पण आणि तुला सांगतो, नवीन नवीन जे काही असं, जसं मागच्या वर्षी मला प्रगतिशील प्रयोगशील शेतकरी पुरस्कार मिळाला. 1 किलोचा एक कांदा माझ्या शेतामध्ये मी डेव्हलप केला. 4 वर्षापासून त्याच्या प्रयत्नामध्ये होती, पण मागच्या वर्षी त्याला यश आला. त्याचं सगळं इन्स्पिरेशन माननीय नितीनजीचंच आहे. नवीन नवीन जे काही येत असेल ते सगळे मला ते सांगतात, आणि प्रयोग तू शेतीमध्ये कर. त्याच्यामुळे त्यांच्या त्या प्रयोगाला कधी सक्सेस मिळतो 2-4 वर्षांनी. एकेकाळी नागपूर जे होतं ते हँडलूम वेवर्सचं शहर होतं. सगळं हँडलूम समाप्त झालं. मग आता पुन्हा सुरू केलं. आता त्यात 2 सरकारी अधिकारी खूप चांगले आहेत, काम करतात. आता या ज्या साड्या तयार झाल्या याचं आश्चर्य वाटेल तुला. 7 महिने झाले प्रोडक्शन सुरू आहे. झारखंडमध्ये प्रिंटिंग व्हायचं तर ते इथे व्हायला लागलं. 12,000 रुपयाची एक साडी आहे, कारण एक साडी बनवायला 10 दिवस लागतात. तुला सांगतो आमच्याकडे वेटिंग लिस्ट आहे. महाराष्ट्र सरकारच्या हातमाग महामंडळाने आमच्याकडनं जेवढ्या साड्या घेतल्या तेवढ्या विकत गेल्या. ते मागतात, आम्ही देऊ शकत नाही. आता आम्ही 400 रुपयात कॉटनची साडी तयार केली. एवढी सुंदर साडी आहे की ती मार्केटमध्ये 2,000 रुपये, ती इतकी विकल्या जाते की आम्ही पुरवठाच नाही करू शकत. क्वालिटी उत्तम, रेट कमी, कारण हा धंदा नाही आहे, हे काम आहे. आणि मी तुला सांगतो त्यातून आता जवळपास 3,500 महिला ज्या चिंध्यांपासून कार्पेट तयार करतात, कोणी साड्या तयार करतात, कोणी आता याच्या करतात, बांबूमध्ये कोणी काम करतात, आता ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये कोणी काम करतात. या सगळ्या लोकांना जो रोजगार मिळतो, त्यांना सन्मानी जगण्याचा मार्ग मिळतो, ही केवढी मोठी अचिव्हमेंट आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की आज ग्रामीण क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, वनवासी, आता मी आणि कांचन मिळून मेळघाटमध्ये गेलो होतो. तिथे सुनील देशपांडेचा मोठा डेथ झाला, आपला मोठा प्रोजेक्ट आहे बांबूचा. तर माझ्याकडे एक चांगली गोष्ट आहे ज्याचा फायदा होतो. आता काय झालं की माझ्या मुलीचं लग्न झालं, दोघी सुना, आणि हिच्याकडे आता साडी या विषयावर मी काही बोलत नाही, कारण संवेदनशील विषय आहे तो, स्फोटक आहे. तर इतक्या साड्या असतात 2-2, 3-3 अलमाऱ्या भरून. तर मी हिला म्हटलं की तू एकच गोष्ट कर, पाहिजे तेवढ्या साड्या विकत घे, पण त्याच्या आधी जुन्या साड्या तू मेळघाटला पाठव. तर या सगळ्या चांगल्या साड्या आहेत.
तर या सगळ्या लॉन्ड्रीतून आणून ही दरवर्षी तिकडे पाठवते. 7-8 वर्ष झाले. तर मी त्या आता तिथल्या सगळ्या साड्या निरुपमा त्यांना म्हणते की तिथे आदिवासी लोकांमध्ये जे लग्न होतात त्या मुलीच्या आईला मुलाच्या आईला तू आमच्याकडनं 5-5 साड्या द्या, आमच्याकडनं आहेर द्या, पण आपण असं की आपण एक साडी 10, 12, 15 हजाराची घेतो, 2, 4, 10, 5 हजार घालतो, मग त्याची व्हॅल्यू नसते. मग त्या द्यायच्या कुठे? तर ज्या व्यक्ती कधी इतकी भारी साडी कधी त्यांनी पाहिली पण नसेल डोळ्यांनी, त्यांना जर दिलं तर ते त्याचं मला एक समाधान वाटतं. दरवर्षी मी अशा 200-300 साड्या तिथे पाठवते, सगळ्यांकडनं गोळाही करते आणि त्यांच्याकडे पाठवते. पण ते लोक खूप आनंदात, त्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो होतो त्यांच्या कार्यक्रमाला, सगळ्या स्त्रियांच्या अंगावरती त्या साड्या होत्या. मला खूप समाधान वाटलं की खरोखर त्यांना त्याचा आनंद मिळतो त्या साड्यांचा. आणि एखाद्या वेळी जर त्यांच्याकडे लग्नात पोचणे साडे ते येतात, गडकरी साहेबांकडचा आहेर मिळाला नाही सांगायला. खरं म्हणजे मी आता जुने जोडे, चपला, साड्या, पॅन्ट शर्ट गोळा करून त्याला व्यवस्थित करून मग लॉन्ड्रीतून करून मग ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पण एक प्रोजेक्ट सुरू करायच्या मागे. नाही, मागच्या वर्षी केलं होतं. जो 1 ट्रकभर सामान तिकडे पाठवलं. पर्सेस, शॉली, स्वेटर्स, जे जे आपल्याला काही लागतं ते सगळं आम्ही त्या मेळघाटामध्ये वाटलं. ती इतकी गरिबी आहे आणि उत्पन्नाचं साधन काही नाही आहे ना, त्याच्यामुळे त्यांच्या संसाराला तो हातभार झाला. आपल्या दोघांसाठी पण प्रश्न आहे. तुम्हा दोघांच्या आयुष्यात तुमची मुलं आणि तुमची नातवंड अर्थात ते अविभाज्य अंग आहे. तर कांचनताई, तुम्ही म्हणालात की सुरुवातीच्या काळात तुम्हाला सुद्धा कठीण गेलं की नितीनजी घरात नाही आहेत, वेळ देऊ शकत नाही आहेत. हे मुलांसाठी किती कठीण होतं स्वीकारणं? म्हणजे ती अर्थात तुम्हाला वुमन ब्रिगेड बनावं लागलं असेल, वन मॅन आर्मी. खूप कठीण होतं, खूपच कठीण होतं. जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला त्यावेळेला माझा मुलगा, म्हणजे तेव्हा अगदी छोटे छोटे होते, तर एकदा निखिलनी, तो 4थीमध्ये होता तेव्हा मिनिस्टर होते, PW मिनिस्टर, आणि लिटरली 2-2, 3-3 ट्रिप झाल्या तरी मुलांची यांची भेट नाही व्हायची. तर एकदा एका दिवाळीमध्ये निखिलनी यांचे पाय बांधून ठेवले पलंगाला आणि वरती समोर पाटी लिहिली की आज बाबा कोणालाही भेटणार नाहीत. आणि याच्यानंतर ते सोनक म्हणून PA होते, ते आले म्हणे की म्हटलं काही आज किती दिवस झाले मुलांना बाबा भेटले नाही, त्याच्यामुळे त्यांनी हे केलं असेल. एक नागरिकशास्त्रामध्ये आई वडील 2 मुलाचं चित्र होतं. खूपदा भेट नाही झाली तर मग त्यांना ते चित्र त्यांनी फॅक्स केलं. मग फॅक्स मशीन नवीन होती की बाबा आपण असं कधीतरी राहायचं का. त्याच्यामुळे मला दुहेरी भूमिका त्यावेळेला पार पाडावी लागायची. मुलं ओळखायची की आमचा वाढदिवस त्यांच्या बाबांच्या लक्षात नाही आहे, तू आज फोन करून सांगितलेलं आहे की आज माझा वाढदिवस आहे, तुम्ही फोन करा म्हणून. पण हळूहळू मुलं पण शिकत गेले, कारण ते ज्या शाळेमध्ये होते त्यांच्या टीचरने त्यांना सांगितलं, चांगलं शिक्षण त्यांना, सरस्वती शिशु मंदिरात मुलं होते, की तुझे बाबा चांगलं काम करतात आहे, नाही भेटले तर काय झालं, समाजासाठी चांगलं काम, देशासाठी चांगलं काम करतात आहे. हळूहळू मुलांना त्याची सवय झाली. आणि आता सुना ज्या घरातून आल्या त्यांना पण सगळे नवीन होतं, राजकारण सगळं नवीन होतं, पण तरी त्यांनी खूप छान प्रकारे सगळं ॲडजस्ट केलं. किती वाजता लोक येऊ, बाबांनी सांगितलं की 10 कप कॉफी करायची तर ते आनंदाने करतात, कुठेही चिडचिड रडरड कधी नसतं. त्याच्यामुळे त्यांच्या राजकारणाला या कुटुंबाचा हातभार लागल्याशिवाय शक्य नव्हतं. पण मग नितीनजी फक्त नातवांना कधी कधी खूप वाईट वाटतं की आबा येत नाही. मग ते आबांना डायरेक्टली म्हणतात की आज आबा तुम्हाला यायचं आहे, आम्हाला माहिती नाही तुमचे काय कार्यक्रम आहे, तुम्हालाच यायचं आहे, आम्ही जेवायला जायचं आहे. पण आबा ते खूप आनंदाने मान्य करतात. तेच मी विचारणार होतं की नातवंड सव्यास परतफेड करून घेतात का, आणि तुम्ही सुद्धा ती करून देता का? निश्चितपणे काय झालं आता की मुलांच्याबद्दल तेवढं नाही, पण आता नातवांबद्दलचा ओढा कदाचित जास्त असतो. माझी सगळ्यात छोटी नात आहे, मग ती मला सांगते की बाबा आज सांगतात मला आज आपल्याला जेवायला जायचं आहे. तर मी त्यांचं म्हणण्याचं एवढं टेन्शन असतं की मी माझा कार्यक्रम कॅन्सल करून त्यांच्यावर जातो. एक चांगलं आहे की एक ते आपल्या लिमये नावाच्या ज्या कवयित्री होत्या पुण्याच्या, त्यांनी घरावर जी कविता केली आहे ज्याच्यावर श्रीधर फडकेंनी एक गीत पण म्हटलं, घर असावे घरासारखे. तर त्या घरातला जो आनंद आहे, हा प्रेम, जिव्हाळा, विश्वास, नातेसंबंध सगळ्यांनी मिळून राहणं, ही पण खूप मोठी संपत्ती आहे. आणि आम्ही खरोखर नशीबवान आहोत की आम्ही सगळे एकत्र दर वर्षातून कुठे फिरायला जातो, राहतो, आणि त्याच्यातला आनंद वेगळाच आहे. पण आता मुलंही आपल्या आपल्या बिझनेसमध्ये आहेत, कामात आहेत, सगळे एकत्र येणं कठीण जातं कधी कधी. पण एकत्रित राहण्यामध्ये आणि सगळ्यांनी मिळून एकत्र एन्जॉय करण्यामधला आनंद खूप वेगळा आहे आणि खरोखरच खूप चांगला आहे. पण असं आहे आम्ही की दिवाळीमध्ये मात्र दिवाळी 5 दिवस खूप छान बनवतो. नितीनची 5 दिवस अगदी घरामध्ये असतात
आणि मग आमची मोठी नात कधी कधी म्हणते की प्रत्येकाने एक एक पदार्थ बनवायचा, तर नितीनची भेळ बनवतात. त्यांच्या आवडीची भेळ ते बनवतात, सगळ्यांना खाऊ घालतात. याच्यात एक वेगळा आनंद आमच्या कुटुंबामध्ये मिळत असतो दिवाळीमध्ये. पण असं आहे की तुमच्यामध्ये कधीच झगडे होत नाहीत? मी सांगितलं ना पहिले 2-3 वर्ष आता व्हायचे. नाहीत होत? आता काही माणूस सापडतच नाही भांडायला, तर आता मग काय असं आहे करणार? की पर्याय उरला नाही ना. नाही मी सुधारण्याची शक्यता नाही आहे, ते तिला पूर्ण विश्वासाने पटल्यामुळे तिने नाही, पण आता असं आहे रागावणं की सोडून असं आहे की ते जेव्हाही सापडत असतील, असं थोडंच होत असेल की तुम्हाला सगळंच त्यांचं पटतं, काहीतरी विषयावरनं तुम्ही अजिबात भांडत नाही. मी उलट माझ्या प्रोजेक्टबद्दल त्यांना काही सांगते, काही अडचणी असतील, पैसा मागत नाही, पण काही अडचण असेल ह्याच्यामध्ये मी काय करू, तर त्याच्यावर त्यांना सल्ला घेते. सध्या एक स्कूल जी चालवते आहे, छान चाललं आहे शाळा, पण त्यात कधी त्यांचा सल्ला घेते. त्यांनी सांगितलं की बिल्डिंग बांधली कांचन, अतिशय चुकीची बांधली, पुढच्या वेळेला हे कराल तर असं असं करा. असा सध्या संवाद असतो. अच्छा, म्हणजे बिलकुल भांडण, झगडा, नाही. बोलणं, टाकून नाही, म्हणजे बोलणं, तुम्हाला सांगितलं की रुसणं, सुरुवाती- रागावणं, नाही. आबोला धरणं, या गोष्टी तुमच्या नाही, आयुष्यातनं पूर्ण पहिले 8-10 वर्ष झाले. पहिले 2-3 पण वर्ष खूप त्याच्यानंतर झाले. हिला कळून चुकलं की हे 2-3 वर्ष सुधारण्यासारखी केस नाही. असं आहे की इथं 2-3 वर्ष, तुम्ही म्हणताय 8-10 वर्ष. नाही, 2-3 वर्ष झालं, खूप भांडणं झाले. लग्नाचा वाढदिवस लक्षात नाही राहायचा, त्या दिवशी कुठेतरी बाहेर सभा असायच्या काय. मी तेव्हाच म्हटलं की एक सामान्य स्त्री होती, मला पण काही भावना होत्या, पण नंतर हळू लक्षात आलं की नाही, आपल्याला याच्यामध्ये जुळवूनच घ्यायचं आहे. आणि आईंचं वाक्य नेहमी लक्षात ठेवलं मी, माझ्या आईचं आणि माझ्या सासूबाईंचं. नितीन, एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एक 6-7 वर्षापूर्वी एक स्टेटमेंट केलं होतं, ते त्यावेळी फार गाजलं होतं की डोंबिवली हे मी पाहिलेलं अतिशय घाणेरडं शहर आहे. हे तुमचं स्टेटमेंट होतं. आता आम्ही डोंबिवलीकर आहोत आता. त्यावेळी ते फार गाजलं होतं, कारण तुम्ही सांगितलं तुम्ही पाहिलं आहे वगैरे. त्याच्यानंतर कधी डोंबिवलीला जाणं झालं का आणि ते सुधारलं का? असं एक तर ते स्टेटमेंट केलं ते मी कधीच खरं असेल की खोटं असेल, पण करायला नव्हतं पाहिजे. कारण खरं होतं ते त्यावेळी खरं असं होतं. आहे, कोणी किती जरी रंगाने काळा असला तरी त्याला सावळं म्हणायचं असतं, काळं नाही म्हणायचं. तर मला ते जमत नाही. त्यामुळे डोंबिवली सुंदर, चांगलं झालं पाहिजे असंच मला वाटतं. आणि मुंबई चांगली झाली पाहिजे, आणि मुंबईतले रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजे. पण आता काय झालं, माझा डायरेक्टली इनडायरेक्टली तर काही संबंध नाही. संबंध फक्त ठाणे भिवंडी रोडशी आहे, नाशिक रोडशी. तो जरा खराब आहे, तो आता दुरुस्त करायचं काम सुरू आहे. पुन्हा आज मी काय म्हटलं की पुन्हा तिकडे रागवतील लोक माझ्यावर. सरांना मला एक प्रश्न विचारायचा होता. मध्यंतरी एक रेसिपीचा व्हिडिओ खूप तुमचा व्हायरल झालेला. तर मॅडम, सरांची अशी कोणती स्पेशल डिश आहे की जे ते बनवतात किंवा ते आवडीने खातात अशी? पावभाजी बनवतात, भेळ बनवतात. मी म्हटलं, आणि मला असं वाटतं की आपण जेव्हा किचनमध्ये काम करतो ना, तेव्हा आपला स्ट्रेस, टेन्शन आपलं कमी होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना किचनमध्ये काम करायला आवडतं. आणि तिथे पण वाद होतात. मी जेव्हा पावभाजी बनवतो, मी त्याच्यात हे बटर एवढं टाकतो, एवढं नका टाकू. म्हटलं मी बनवतो आहे ना, तू नको बोलू याच्यात. तर माझा प्रश्न अलीकडचा वादाचा विषय किचनमधल्या नाही ना, सहभागाचा आणि त्यातल्या बटरचा. नाही, वाद नसतो काही. म्हणजे मुलांना, नातवांना यांच्याची पावभाजी भयंकर आवडते. पण एक दिवस झाला असं, ते मला फार अडचणीचं झालं की माझ्या नातवांनी एक दिवस किचन माझ्यासमोर सांगितलं, बाबा तुम्ही केलेली पावभाजी खूप छान आणि चांगली आहे. तेव्हा हिने त्यांना सांगितलं रागवून, उद्यापासून त्यांच्या हातचं जेवण. नितीनजी, एक तुमचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, म्हणजे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या देवस्थानांची काय स्थिती आहे, त्यांच्या मॅनेजमेंटच्याबद्दल तुम्ही केलेलं वक्तव्य हे शेगावच्या म्हणजे गजानन महाराज मंदिराच्याबद्दल तुम्ही सांगितलं होतं. तर अशा पद्धतीनं आणखी कुठले मंदिर आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या संस्थानांनी काय आणि कुठून शिकायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं चांगलं व्यवस्थापन? बघा, शेगावचं देवस्थान हे खरोखर आदर्श आहे. तिरुपतीचं देवस्थान चांगलं आहे. आपलं शिर्डीचं देवस्थान साईबाबांचं चांगलं आहे. खरं म्हणजे आपले सगळे देवस्थानं स्वच्छ आणि पवित्र असली पाहिजेत. आणि विशेषतः एक चांगली गोष्ट जी शेगावच्या देवस्थानात होती की आता जे सध्या ट्रस्टींचे वडील हे जे अध्यक्ष होते, तर मी जेव्हा तिथे त्यांना भेटायला जायचो तर ते मला ऑफिसमध्ये वगैरे नेल्यावर चहा वगैरे द्यायचे. तर ते पाणी पण चहाच्या आधी होतं, ते सगळे आणायचे. मी पाणी प्यायलो, चहा प्यायचो, तर ते आपलं पाणी वेगळं आणायचे. तर मी म्हटलं हे पित नाही, इथे चहा घेत नाही.
ते म्हणाले मी देवळाचं पाणी पण पित नाही. शिवराम, मी देवळातलं पाणी पित नाही. म्हणजे सेवेच्या बाबतीमध्ये तिथलं चहा तर सोडा, पाणी पण पिणं नाही आणि पूर्ण दिवसभर परिश्रम करून त्याची सेवा करणं खूप आदर्श आहे. स्वच्छता आहे तिथे. जेवण जे सेवक आहेत ते सगळे सेवाभावाने काम करतात आणि म्हणून मी एका संस्थेने याचा अभ्यास करून याचा कोर्स तयार करा आणि याच्या आधारावर आपण ह्या सगळे सार्वजनिक ठिकाणं विशेषतः मोक्षधाम, बगीचे, नंतर भाजी मार्केट, मटण मच्छी मार्केट, हे सगळे हळूहळू समाजाच्या हातात दिले पाहिजे आणि हे स्वच्छ आणि चांगली केली पाहिजे. कसं आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जेव्हा आपण सुधार करू तेव्हा त्यातून या बदलते. आणि माझं व्यक्तिगत मत आहे की समाजाच्या उपयोगात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजाने नीट प्रकारे चालवाव्या. एखाद्या शिक्षण संस्थेने उत्तम शाळा चालवतात, त्यांनी शाळेतील स्मशानभूमी चांगली चालवावी. आता माझ्याकडे एक कन्सेप्ट आहे की नागपूरमध्ये टोटल 27 बगीचे आहेत महानगरपालिकेचे आणि 26 बगीचे आहेत NITचे. तर मी आता ठरवलं की एका बगीच्यात एका फुलाची थीम लावून सगळे बगीचे उत्तम करायचे. मी नागपूरला एक बर्ड पार्क तयार केला आणि तिथे आता खूप सुंदर आहे तो. त्याला वरतून जाळी लावून त्यात बर्ड ठेवणार आणि लोक जातील त्या खांद्यावर बसणार. त्याला एक ॲडव्हेंचर पार्क तयार केला आहे. ती NHIच्या मध्ये वर्धा रोडवर बोटीबोरीकडे जात असताना. तर शेवटी कसं आहे की ते सांभाळायला सरकारी एजन्सी नाही, तिथल्याच कोणीतरी संस्थेने पुढे येऊन सांभाळलं तर चांगलं सांभाळलं जाऊ शकतं. तर मंदिरं, मस्जिद, चर्च, गुरुद्वारं, बौद्ध विहार जी असतील ती ही सगळी उत्तम आणि चांगली झाली पाहिजे. एक तुम्हाला छान गोष्ट सांगतो. मी आणि कांचन बौद्ध गयाला गेलो होतो आणि तिथे भगवान गौतम बुद्धांचं तिथे एक मोठं हे त्यांचं स्तूप होतं, दर्शन घेतलं आणि मग ते सगळे तिथे जगभरातले बौद्ध भिक्खू 5-6 हजार आले होते. त्यांनी माझा सत्कार केला कारण मी बौद्ध सर्किट नावाचं 22,000 कोटीचा एक उत्तम रस्ता बांधला जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, जिथे ज्ञान प्राप्त झालं, जिथे महापरिनिर्वाण दिन झालं. तर त्यानंतर मी जेव्हा बोधिवृक्षाच्या खाली उभा होतो, कुठे हवा नव्हती, अचानक एक झाड वरतून तिथून पान एक तुटलं. ते असं हालत ते माझ्या खांद्यावर पडलं आणि माझ्या खांद्यावर पडलेलं पान हिच्या खांद्यावर पडलं. तर लगेच त्यांनी मला सांगितलं की आज तुम्हाला प्रत्यक्ष भगवान गौतम बुद्धांनी आशीर्वाद दिला. बघा हवा नाही काही नाही, पान तुमच्या अंगावर पडलं. तर कधी काळी आता मी नेहमीच माझा जसा पालखी मार्ग बांधतो आहे, जवळपास पूर्ण झाला. पंढरपूर, देऊ, आळंदी, गाणगापूर, सगळे तीर्थक्षेत्र जेवढे होते कोणाही धर्माचे असो, तिथे जे लोक जातात ते मी आवर्जून चांगले करायचा देशात प्रयत्न केला. आता ते रोपवे, केबल कार, वॉशरूम्स उभ्या झाल्या पाहिजे. तिथे लोकांना स्वच्छ सांगतो. याच्यात इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे यावेळी कुंभमेळा झाला तर मला योगीजी म्हणाले की नितीनजी तो समस्या तो आपके कारण खड़ी हुई. तो मी एकदम अचानक झालो, म्हटलं मेरे कारण कैसी समस्या खड़ी हुई? बोले आपने इतने रोड अच्छे बनाए कि पूरे देश भर से लोग गाड़ियाँ ले के सब प्रयागराज आए, करोडों ने. आणि त्याच्यामुळे मग त्या गाड्यांचं पार्किंग. तर आता आम्ही जेव्हा मुख्यमंत्री आणि मीटिंग घेतली आम्ही नाशिकची, तर मी त्यांना सुचवलं नाही, आता नाशिकचा रिंग रोड बांधतो आहे आणि त्या रिंग रोडच्या बाहेरच सगळ्या गाड्या थांबतील आणि तिथून पूर्ण नाशिक शहरात फिरणारी अशी एक बस, ती फ्लॅश चार्जिंग बस सुरू राहील आणि त्यात बसून लोक तिथून मग नाशिकमध्ये जातील आणि ती बस गोल फिरत राहील. कुठेतरी या समस्यांमधून नवीन प्रश्नातून नवीन उत्तरही मिळतात, पण कुठेतरी हळूहळू आपण आपली सगळी स्थानं स्वच्छ केली पाहिजे. टुरिझम डेव्हलप केलं पाहिजे. रिलिजियस टुरिझम असेल, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की टुरिझम कुठल्याही प्रकारचं असो, रिलिजियस असो किंवा स्पोर्ट्स ॲडव्हेंचर स्पोर्ट असो, 49% कॅपिटल एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. देशात सगळ्यात जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र म्हणजे टुरिझम आहे आणि म्हणून हे डेव्हलप. आता मी त्या कारगिलच्या खाली एक आशियातली सगळ्यात मोठी टनेल बांधतो आहे जोझीला. तिथे बाजूला एक 100 एकर जागेवर मोठं रिसॉर्ट बांधायचं माझ्या डोक्यात आहे. मी डावसला गेलो होतो आणि डावसपेक्षाही चांगली जागा आहे ती. आणि तिथे जर आपण ॲडव्हेंचर स्पोर्ट केले तर जगातले लोक येतील.
त्यामुळे मला असं वाटतं की या ह्याच्यातून स्वच्छता ठेवणं, उत्तम व्यवस्था ठेवणं, या सगळ्यांमधून केवळ हा रिलिजियस विषय नाही आहे, हा इकॉनॉमीचाही विषय आहे आणि याचा खूप फायदा होईल. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन या विषयाच्या मागे लागलं पाहिजे. मी मध्ये प्रयत्न केला, पण अजून जास्त करण्याची गरज आहे. खरं तर नवरा आणि बायको एकमेकांशी वैचारिक पातळीवर सुद्धा छान जोडले गेलेले असतील तर त्यांचं सहजीवन किती सुंदर असतं हे तुमच्याकडे बघून कळतं. नितीनजी, तुम्ही म्हणालात की मैं तो चला जिधर चले रस्ता, मुझे क्या पता कहाँ मेरी मंजिल. पण ध्येयापर्यंतचा हा प्रवास हिमतीनं आणि जिद्दीनं पूर्ण करता आला, कारण का कांचनताईने तेवढीच भक्कम आणि खंबीर साथ तुम्हाला दिली. तुम्ही आमचा देशांतर्गत रस्ते प्रवास खूप सुखकर केलात, खड्डेमुक्त केलात. पण राजकारणाच्या मार्गावरचा प्रवास सोपा नसतो. आजपर्यंतचा प्रवास खाचखळग्यांनी भरलेला होता. या पुढच्या प्रवासात जर कुठे खड्डे असतीलच तर तुम्ही त्या टप्प्यावर पोहोचण्याआधी ते दूर व्हावेत, याच तुम्हाला दोघांनाही सदिच्छा. आज इकडे आलात, खमंग, चुरचुरीत आणि तेवढ्याच पौष्टिक गप्पा आमच्याशी मारल्यात, त्याबद्दल आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.